दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्राच्या वतीने लमानतांडा दरिबडची तालुका जत येथील आश्रमशाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न। दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्राच्या वतीने लमानतांडा दरिबडची येथील आश्रमशाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। यावेळी दरिबडची केंद्रातील जिल्हा परिषद कन्नड व मराठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। दरिबडची केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। 2 दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक शाळांनी या ठिकाणी आपले यश संपन्न झाले। या क्रीडा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यशस्वी विद्यार्थी व शाळांचा शील्ड देऊन यावेळी सत्कार करण्यात आला। TV1 मराठीच्या टीमने घेतलेला या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचा या ठिकाणी विशेष वृत्त पाहूया। काळाच्या पुजारी, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी शाळा दरिबडची। आज माझा कबड्डीत पहिला नंबर आला। ನನ್ನ ಹೆಸರು ಜ್ಯೋತಿ ಬಾಳಪ್ಪ ಕುಂಬಾರ್। ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಸಿದ್ಧನಾಥ್। ಇವತ್ತು ಆಟದ 2ನೇ ದಿವಸ। ನಮಗೆ ಈ ಆಟ ಆಡಿ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗುತ್ತಿದೆ। ನಾನು रिलेದಲ್ಲಿ 3ನೇ क्रमांकाವನ್ನು ತಂದಿದ್ದೇನೆ। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जाधवकृत आहे। आम्ही आज खो खो 2रा नंबर काढला, याचे आम्ही आभारी। माझे नाव भक्ती रमेश माळे। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा
तांड्यामध्ये आमच्या क्रीडा स्पर्धा चालू आहेत म्हणून आपण क्रीडा स्पर्धेला आलो आहेत. आपण रिलेमध्ये दुसरा नंबर काढला आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे. एवढे बोलून मी माहिती. माझे नाव अमृता नागापा लवटे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवनाथ. मी आज स्पर्धा घेतलेल्या आहे. कबड्डी, खो खो, रिले, रनिंग, लांबडी, गोळाफेक घेतलेले आहे. मी अमोलाला आश्रम शाळेचं मुख्याध्यापक श्री पुटाणे सर. या दरिबडची केंद्राचं क्रीडा महोत्सवामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये असणारं सुप्त गुणांचं निरीक्षण केल्यास त्यांच्यामध्ये असणारं जिद्द, चिकाटी आणि त्यांचं पूर्णपणे त्यांनी जिद्दीनं चिकाटीने खेळले त्यांच्यामध्ये असणारा सुप्त गुणांचा विकास होतो. नमस्कार, मी कृष्ण रायमाई. माझी शाळा जिल्हा प्राथमिक शाळा शिंदे होती. खरं तर म्हणजे अतिशय सुंदर अशा या स्पर्धा झालेल्या आहेत. खरं तर सदरील स्पर्धा हे जे नियोजन असते ते नियोजन करण्यापाठी जे तुमचा प्रमुख घटक म्हणजे आपल्या केंद्राचे आमच्या केंद्र प्रमुख आदरणीय राठोड साहेब यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं त्या नियोजनामध्ये त्यांनी सुरुवातीला सर्व शिक्षकांसाठी टी-शर्टांची सुविधा निर्माण करून दिली. त्यासाठी आदरणीय चाबरे सरांचे मी आभार मानतो की त्यांना जे आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांसाठी टी-शर्ट पुरवले. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऊन, त्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आदरणीय केंद्रप्रमुख राठोड साहेब यांनी सर्व शिक्षकांसाठी गोल टोप्या उपलब्ध करून दिल्या. त्यामुळं आम्हाला उन्हाची सुद्धा बिलकुल अगदी हे सुद्धा जाणवली नाही. आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या केंद्रप्रमुख क्रीडा स्पर्धा पार पडल्या. नमस्कार, मी वाली सुनील शंकर. काल आणि आज दरिबडची केंद्रातील क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न झाल्या. त्याच्यामध्ये आदरणीय केंद्रप्रमुख रमेश राठोड सर, सर्व क्रीडा शिक्षक, जवळजवळ 12 शाळांनी या ठिकाणी भाग घेतला होता. विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुणांना वाव मिळावा, एक आंतरिक ऊर्जा विद्यार्थ्यामध्ये असते. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. त्यासाठी या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शालेय स्पर्धा आयोजन चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं मी या केंद्राचे केंद्रप्रमुख, त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी माननीय श्रीयुत सरशेख साहेब आणि सर्व शिक्षण विभाग यांचं मी मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी PG बराजदार सर, आश्रमशाळा लमानतांडा दरिबडची. सध्या 2 दिवस केंद्रस्तरीय दरिबडची केंद्रातील जे स्पर्धा होत्या, सांघिक, खो खो आणि कबड्डी, त्याचप्रमाणे वैयक्तिक, त्यालाच आपण मैदानी पण म्हणतो, फील्ड पण म्हणतो, तर गोळाफेक, लांब उडी, त्याचप्रमाणे 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि 400 मीटर धावणे अशा प्रकारच्या क्रीडा या ठिकाणी संपन्न झाल्या. या केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीयुत रमेश राठोड सर यांनी या केंद्रातील क्रीडा क्षेत्राला मोठं वाव निर्माण करून दिलेलं आहे. तर जरी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरत नसेल तरी या केंद्रातील ज्या 12 प्राथमिक शाळा आहेत, त्याचबरोबर 3 हायस्कूल आणि खाजगी आमची हमूलाल प्राथमिक शाळा, या शाळेतील शिक्षकांना, क्रीडा शिक्षकांना सदोदित ती मार्गदर्शन करतात. तर मार्गदर्शन करून न थांबता तर प्रत्येक शाळेतील खेळाडू हा कसा तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर जाईल याच्यासाठी ते प्रोत्साहन देत असतात. त्याचंच प्रतीक म्हणून गतवर्षी आमच्या शाळेतील म्हणजे हमूलाल आणि माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा खो खोमध्ये लहान गट, मोठा गट आहे मुलांचा हा प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे मैदानी स्पर्धेमध्येही जो रिले प्रकार आहे त्या सर्व रिले प्रकारमध्ये 14 गट आणि 17 वयोगट यामध्ये मुलामुलींच्या 4 रिलेनं प्रथम क्रमांक या आपल्या आदरणीय राठोड सरांच्या मार्गदर्शनाखालीच मिळवलेला आहे. तर ह्या शाळेला जे घवघवीत असं आमच्या शाळेला जे तालुकास्तरीय शासकीय स्पर्धेमध्ये, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर जे यश मिळालं ते फक्त साहेबांच्या मार्गदर्शनापुढं मिळालं. आणि त्याचंच द्योतक म्हणून आज जे 2 दिवसाची क्रीडा स्पर्धा आहे हे अगदी निकोपपणे पार पडलेले आहे. मी एवढं बोलून थांबतो. नमस्कार,
दरिबडची केंद्राच्या वतीनं केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव काल 17 आणि आज 18 या 2 दिवसात अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडल्या. आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख आदरणीय राठोड साहेब, त्याचबरोबर जत तालुका शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय शेख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या दरिबडची केंद्रातील 12 जिल्हा परिषदेच्या शाळा, सर्व शाळेचे सर्व शिक्षक आणि सर्व क्रीडा विद्यार्थी यांनी अगदी आनंदानं चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात खेळाडूवरती मनामध्ये ठेवून अगदी जिद्दीनं चिकाटीनं त्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. कोणतेही म्हणजे अगदी या शाळेत आश्रमशाळेचे क्रीडा शिक्षक आदरणीय PG बिराजदार सर असतील, या शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर, बुडाणे सर यांचंही मार्गदर्शन, त्याचबरोबर सिद्धेश्वर हायस्कूलचे इनामदार सर यांनी चांगलं मोलाचं अगदी पंचगिरी जे पंच म्हणतात चांगल्या निकोप पद्धतीने त्यांनी पंचगिरी करून जे खेळणारा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला अगदी यथोचित असा न्याय त्यांनी दिलेला आहे. आणि क्रीडा अगदी आनंदात अगदी सर्वांच्या सहकार्यानं ही क्रीडा स्पर्धा अगदी आनंदात संपन्न झाली. आज दरिबडची केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या. यामध्ये लहान गट आणि मोठा गट अशा 2 गटामध्ये सदर स्पर्धा पार पडल्या. सांघिक स्पर्धेमध्ये कबड्डी आणि खो खो रिले, त्याचप्रमाणे वैयक्तिक स्पर्धेमध्ये धावण्यामध्ये 50 मीटर, 100 मीटर आणि 400 मीटर या स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे गोळाफेक लहान गटासाठी, मोठ्या गटासाठी, त्याचप्रमाणे लांब उडी, लहान गट, मोठा गट, मुले मुली अशा एकूण जवळजवळ 7 प्रकारामध्ये या क्रीडा स्पर्धा आज आणि काल या 2 दिवसामध्ये सर्वांच्या सहकार्यानं क्रीडा स्पर्धा पार पडल्या. सर्व शाळेनी अतिशय हिरिरीनं या ठिकाणी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे कलागुण, त्याचप्रमाणे असणारी जी सुप्त शक्ती आहे, या सुप्त शक्तीला वाव देण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि केंद्रांतर्गतल्या सर्व ज्या 12 शाळा आहेत आपल्या जिल्हा परिषदच्या, या सर्व शाळांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे हिरिरीनं भाग घेतला. सदरच्या स्पर्धा पार पाडण्यासाठी केंद्रांतर्गत असणाऱ्या सर्व शाळा, त्याचबरोबर मुलाल आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा, भैरवनाथ हायस्कूल दरिबडची आणि सिद्धेश्वर हायस्कूल दरिबडची येथील सर्व क्रीडा शिक्षक, तेथील शिक्षक स्टाफ या सर्वांचं अतिशय मोलांचं असं सहकार्य लाभलं आणि सर्वांच्या वतीनं या क्रीडा स्पर्धा अतिशय उत्स्फूर्तपणे आज पार पडत आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.